ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना हा वाद आता नवा राहिलेला नाहीये। दोन्ही पक्षातील नेते सुद्धा एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळत आहेत। गेल्या काही दिवसांपासून आमदार अनिल परबांनी रामदास कुटुंबियांच्या सावली बारचा मुद्दा हा लावून धरलेला आहे आणि या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी परबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। बघूया। त्या मातोश्रीच्या नावाने असलेला जो बार आहे, या बार मध्ये डान्स बार चालवला जात होता। तू कसला राजीनामा मागतोस रे? भेट ना मुख्यमंत्र्यांना आणि तुझ्याकडे एकदा काय आहे ते दाखव ना। बारवरून आमदार अनिल परब आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम या दोघांमध्ये आरोपांचे बार उडतायत। कांदिवली परिसरात कदम कुटुंबियांच्या मालकीचा सावली नावाचा बार आहे। अनिल परबांनी या सावली बारचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरलाय। पोलीस रेकॉर्ड्स आणि FIR माहितीच्या अधिकारांतर्गत मिळवत कदम पिता पुत्रांना धारेवर धरलाय। त्या मातोश्रीच्या नावाने असलेला जो बार आहे, या बार मध्ये डान्स बार चालवला जात होता, अश्लील नृत्य केलं जात होतं, पैसे उडवले जात होते, हे सगळं त्याच्यामध्ये होत होतं। मी सगळी माहितीच्या अधिकारात ही मला मिळालेली आहे, त्यामुळे ही माहिती खोटी असू शकत नाही। या माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये 22 डान्स बार म्हणजे बारबाला, 22 गिराईक, 4 कर्मचारी यांच्यावरती कारवाई केलेली आहे। अगं तुझ्या धमक्याला कोण बीक घालतंय रे? तुझ्यावरती उद्या हक्कभंग दाखल होणार, होय होणार। तू कसला राजीनामा मागतोस रे? भेट ना मुख्यमंत्र्यांना आणि तुझ्याकडे एकदा काय आहे ते दाखव ना। दाखव की ते हॉटेल 35 वर्षापासून चालू आहे, 35 वर्षापासून चालू आहे। काय संबंध आहे योगेश कदमांचा तिथे? नियम बघ ना। दादागिरी कसली भागा होतीस कोणाकडे? आमच्याकडे। आणि म्हणून असल्या दादागिरीला भीक घालीत नाही। नियम मला चांगली माहिती आहेत। तुझ्यात हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव, माझं आव्हान तुला आहे। चल घेऊन दाखव। कांदिवलीमध्ये कदम कुटुंबियांच्या सावली बारचा परमिट योगेश कदमांच्या मातोश्री आणि रामदास कदमांच्या पत्नीच्या नावे आहे। मे महिन्यात या बारवर पोलिसांनी धाड टाकत 22 बारबाला, 22 ग्राहक आणि 4 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली। डान्स बारवर बंदी असताना सुद्धा हा बार कसा सुरू आहे असा सवाल अनिल परबांनी सातत्यानं उपस्थित केला, तर अनिल परबांचे आरोप मंत्री योगेश कदम यांनी फेटाळून लावले। सभागृहामध्ये चुकीच्या कायद्याचा रेफरन्स देऊन जे माझ्या आईची बदनामी करायचा प्रयत्न केला, ज्या गोष्टीचा माझ्या आईचा काहीही संबंध नाही, म्हणजे आता हे अर्धवट वकील इतक्या खालच्या पातळीवरती गेलेले आहेत, महाविकास आघाडीचे नेते इतक्या खालच्या पातळीवरती गेलेले आहेत की चुकीचे आरोप करून मंत्र्यांच्या आईंना पण बदनाम करायचं। आईला तरी ह्याच्यामध्ये आणू नका। इतकं घाणेरडं राजकारण जर तुम्हाला करायचं असेल भिडा ना आमच्याशी। मी एवढं घाबरत असाल आणि माझ्या आईची खोटी बदनामी महाराष्ट्रासमोर तुम्ही जी केली आहे, तुम्हाला माफी मागावी लागेल। ते म्हणतात ना, माझ्या आईची बदनामी करतायत, माझ्या आईची बदनामी करतायत। अरे लाज वाटायला पाहिजे की आपल्या बायकोच्या नावाने असे प्रकारचे बार उघडून तिकडे मुली नाचवायला शरम वाटली पाहिजे महाराष्ट्राला। महाराष्ट्राची मान खाली घातली तुम्ही की आपल्या पत्नीच्या नावाने। एवढं तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो, त्या बारमध्ये अश्लील डान्स चालतो, त्या बारमध्ये अश्लीलता पसरवली जाते आणि तुम्ही गृहराज्यमंत्री आहात महाराष्ट्राचे। तुमच्या आईच्या नावाने आज तुमच्या आईच्या नावाला बट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? कदम कुटुंबियांनी आपला सावली बार गेल्या 30 वर्षांपासून शेट्टी नावाच्या एका व्यक्तीला चालवायला दिलाय। जर एखाद्या इसमाला बार चालवण्यासाठी दिला असेल तर तो चालक जबाबदार असतो, मालक जबाबदार नसतो, असं रामदास कदमांचं म्हणणं आहे। तर कायद्यानुसार चालकांना गैरकृत्य केल्यास ते परवानाधारकावर बंधनकारक असल्याचं अनिल परबांनी म्हटलंय। त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी आता परबांकडून करण्यात आली आहे। होय, सावली बाग आमचाच आहे, मालक माझी पत्नीच आहे, त्याबद्दल कुठे दुमत नाही आणि मागील 35 वर्षापासून चालू आहे ते। होय, तिथे अर्थशास्त्र लायसन्स आहे, ते 14 वेटर मुलींचं परमिशन आहे। पोलिसांकडून ज्यावेळेला मला माहिती मिळाली की तिथे काही अनाधिकृत नियमबाह्य काम चालतंय, त्यावेळेला आम्ही ताबडतोब सगळ्या ऍक्शन घेतल्या।
आम्ही हे दोन्ही लायसन्स जे आहेत त्या मुलींचं लायसन्स ते रद्द करून टाकलं, ऑर्केस्ट्राचं लायसन्स रद्द करून टाकलं, दोन्ही लायसन्स तात्काळ रद्द करून टाकलं आणि ते हॉटेल बंद करून टाकलं. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट किंवा हाऊस ऑफ प्रॉफिट असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो. नंबर 1 ची कारवाई ही आहे जी महाराष्ट्राला अपेक्षित आहे. स्वकीयांचे हितसंबंध ज्याला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणतात जे सिद्ध झालेले आहेत त्याच्यामध्ये यांच्या राजीनाम्याचीच कारवाई आम्हाला अपेक्षित आहे. आमदार अनिल परबांनी कदम कुटुंबियांच्या सावली बारवरून केलेले आरोप गंभीर आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी परबांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडे या संदर्भात विचारणा करणार का? परबांनी केलेल्या आरोपात तथ्य निघालं तर योगेश कदमांवर कारवाई होणार का हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.